अचानक पाऊसच बंद झालेला. आता अल निनो माहितीये का काय? एक उष्णतेचा पट्टा तयार झालाय पूर्ण भारतातच, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, विशेषतः जळगाव जिल्ह्यात, की मध्ये मध्ये 45-46 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलं. पाऊस लांबला. आता 2 दिवस झाले थोडासा पाऊस आला, कदाचित अजूनही येईल, पण मध्ये परत गॅप पडेल. मग त्या लोकांना काय समस्या उद्भवत आहे, त्यांना काय मदत करता येईल? नाही तर हे काय चाललंय, पाणी चाललं नाहीये, नदीत पाणी सोडलं नाहीये, मग लोकांना पाणी वाढत नाहीये. आता तिथे धरणातच पाणी नसेल, तिथे सोडता येणार आहे का पाणी? पुढे धरणामध्ये पाणी जर कमी तिथे सोडून दिलं आणि पुढे पाऊसच नाही आला, मग पुढे काय करायचं? चाललेलं राहायचं का? म्हणजे त्यांना विचारपूर्वक सोडावं लागतं. शासनाचे निर्देश आहेत तसं. आज पाणी भुसावळ शहरातच पातळ धरणाचा आज सुटणार होता. ते 4-5 दिवसांनी आलं असतं. ते 3 दिवस पहिले सोडायला लावलं आपण. ते आज संध्याकाळी पोहोचेल आपलं तिथे, जिथे आपण पाणी उतरतो तिथे. इमर्जन्सी म्हणजे सोडायला लावलं. पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहितच नसतात आणि समाजात पण माहित नसतात. ते फेसबुक, व्हॉट्सअपवर अरे पाणी नाही, इथे जवळ पाणी आहे ना, आपल्याला पाणी देता नाहीये, कसा तो ना गैरसमज. पण कोणाला माहितीये का की धरणामध्ये 30% पाणी येतं, ते 46% दाखवत असले तर त्याच्यात गाळ आहे. प्रत्यक्ष पाणी जास्तीत जास्त 10%-15% पाणी असेल त्याच्यामध्ये. त्याच्यातही जर सोडून दिलं तर पुढची आवर्तन जर नाही मिळालं तर पाणी येणार नाही. म्हणून त्यांना ते थांबावं लागतं पाणी, की थोडस त्रास झाला तर चालेल, पण एकदम पाण्याचं संकट नको यायला. म्हणून ते पाणी थोडस उशिराने त्यांनी सोडलं. आज ते पाणी संध्याकाळपर्यंत पोहोचेल. पाणी उचलून ते नगरपालिका घेईल. ते सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा जेव्हा संकट येतं त्या संकटामध्ये आपण काय करतो ते महत्वाचं असतं. मी सगळे ते वाचलं, मी तर पाहून असं वाईट वाटतं, कोणी प्रत्यक्ष कोणालाच पण माहित नसतं काय झालं. पण आता ज्यांना पदं मिळाली त्यांचं हे काम आहे की लोकांचा संभ्रम दूर तयार करणं. लोकांचे जे चुकीचे गैरसमज पसरवले जात आहे ते कसे दूर होतील त्याच्यात आपण भाग घ्यायचा आहे. की असं नाही, अशी वस्तुस्थिती आहे, असं इतकंच पाणी आहे, इतकंच आहे, ते जर सोडून दिलं तर पूर्ण जिल्ह्यावर पाण्याचा नंतर संकट येणार आहे. हे सगळी आपली जबाबदारी वाटते. आणि जो या परिस्थितीमध्ये चांगलं काम करतो, काही काही आहेत समाजसेवक, ते टँकर घेतात, टँकरने लोकांना पाणी पुरवठा करतात. आता खरं भुसावळ शहरामध्ये तुम्हाला नवीन पिढीला माहिती की नाही माहिती, पण ही पाणी पुरवठा योजना जी आता सुरू आहे तिला जवळपास 67 वर्ष झाली. 1952 ची योजना आहे. तेव्हा आपल्या शहरातील लोकसंख्या किती होती माहितीये का? 25,000 होती. 25,000 लोकसंख्या होती. आणि ती योजना जेव्हा बनते तेव्हा 50,000 लोकसंख्या गृहीत धरून ती योजना बनवली जाते. ती योजना जी बनवली ती कशी बनवली होती की 25,000च्या असताना बनली, पण 50,000 पाणी पुरेल किती योजना बनली. आज आपल्या शहरातील लोकसंख्या किती आहे? जवळपास 2.5 लाख लोकसंख्या. 5 पट लोकसंख्या वाढली आहे. त्याच तीच पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे. मग मध्यंतरी आपण अमृत योजना सँक्शन केली. अमृत योजनेचं तुम्हालाही माहिती असेल की जैन इरिगेशनने काम घेतलं, त्याच्यात ते अडवलं, मग परत सेकंड टप्पा तयार केला, तो दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिला, त्याचं काम जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्याच्या कामात त्यांनी कोर्ट केस केली आहे. ह्याचे प्रॉब्लेम चालतात हे तुम्हाला माहिती पाहिजे लोकांना. नंतर तुम्हाला सगळं पुढे उत्तरं द्यायची, म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. कधीही काही शंका वाटली मला विचारायचं की असं याला उत्तरं काय द्यायची. सगळ्यात आधी तर तुमचा ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आता जेवढे सगळे बसले तेवढ्यांना पदं मिळाले, सगळ्यांचा ग्रुप तयार करा. त्या ग्रुपमध्ये मलाही ऍड करा. जेव्हा काही असे तयार होतात काही संभ्रम, मी तुम्हाला सांगेल की याला उत्तर काय द्यायचे, काय परिस्थिती आहे, म्हणजे काय ऍक्च्युअल फॅक्ट आहे, त्याला उत्तर काय द्यायचं. सगळी चांगली कामं करतो आपण, सगळं काही चांगलं असतं, पण तो 2-4 ठिकाणं बोंबलणारे काहीतरी बोंबलत बसतात, त्याला उत्तर कोणी देत नाही इकडनं, म्हणून ते झूट फैलते जातात. जो खोटा बोलतो जोरजोरामध्ये त्याचं ते चालूच असतं. लोकांना खरं वाटायला लागतं, कारण खरं बोलणारा कोण लवकर सांगतच नाही. म्हणून युवकांना सगळं खरं माहिती पाहिजे, म्हणून एक ग्रुप बनवतो. पण मी तुम्हाला सांगेल कोणी सांगायलाच नव्हतं की खरी परिस्थिती काय आहे. ते तुमच्या निदर्शनात जेव्हा तुम्हालाही पटेल की नाही हो असं असं चाललंय म्हणून आपल्याला कोणाशी भांडायचं नाहीये, कोणाला काही झगडे करायचे नाहीये, पण लोकांच्या समोर वस्तुस्थिती आणली गेली पाहिजे.
की आमचं सरकार हे चांगलं सरकार आहे, आमचं सरकार हे काम करताय युवकांसाठी, महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, सगळ्यांसाठी आपण कामं करतोय. म्हणजे यांचं सरकार असताना आता 70 वर्ष इतरही दुसरी सरकार होते, त्यांनी काय काम केलं आणि या सरकारने काय केलं. आता तुम्ही जगात पाहताय आपल्या देशाचं नाव किती मोठं झालेलं आहे.